श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे, आपण कुणालाही पैसे देताना आणि घेताना कोणता नंबर म्हटला पाहिजे की ज्याच्यामुळे पैसा आपल्याकडे दुपटीने वाढत असतो. आपण जो पैसा घेतो तर तो घेताना तो स्थिर राहण्यासाठी आपण एक नंबर बघणार आहोत जो की अत्यंत प्रभावी आहे. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा कुणाला तरी पैसे देतो तर दिलेले पैसे दुपटीने आपल्याकडे यावे यासाठी आपल्याला एक नंबर म्हणायचा आहे. तर हा नंबर जो आहे तो किती वेळा म्हणायचा, कसा म्हणायचा आणि कोणत्या स्थितीला म्हणायचा या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती व्यवहार करत असतात आणि त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण व्यवहार करत असतो. म्हणजे अगदी 1 रुपयासुद्धा कधीतरी आपल्याला कोणाला तरी द्यावा लागतो किंवा मग लाखभर रुपयेसुद्धा कोणाला तरी द्यावे लागतात. परंतु हे पैसे देत असताना म्हणजे व्यवहार करत असताना आपण जर या नंबरांचा उपयोग केला तर आपले पैसे जे आहेत ते दुपटीने वाढतात. पैसा जर आपल्याकडे हवा असं आपल्याला वाटत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या खिशामध्ये नेहमी किंवा पॉकेटमध्ये नेहमी पैसा असायला हवा. आता प्रत्येकजण म्हणेल की माझं ATMमध्ये भरपूर पैसे असतात, माझ्या कार्डमध्ये भरपूर पैसे असतात. परंतु हा जो प्लास्टिक पैसा आहे याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ज्या नोटा असतात तर त्या नोटा आपल्या पॉकेटमध्ये नेहमी ठेवत चला. हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाला कॅशलेस व्यवहार करण्याची सवय लागत चाललेली आहे आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे म्हणजे आपल्या खिशामध्ये नोटा नसतात, एकतर कार्ड असतात आणि मोबाईल असतो. परंतु असा जो खिसा असतो त्या व्यक्तीच्या खिशामध्ये कधीही पैसा जो आहे तो टिकून राहत नाही. म्हणजे त्या व्यक्तीकडेच पैसा टिकून राहत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचा कितीही पगार असू द्या, कितीही पैसा येऊ द्या किंवा कितीही कमी पैसा येऊ द्या, परंतु आपल्याला आपल्या खिशामध्ये नोटा ज्या असतात म्हणजे तुम्ही 100ची, 50ची, 500ची अशा कोणत्याही प्रकारच्या नोटा ज्या आहेत त्या आपल्या खिशामध्ये नेहमी ठेवत चला. म्हणजे कुठेही जायचं आणि फक्त आपण कार्ड मारायचं किंवा मग फोनपे, गुगल पे करायचं, तर अशा पद्धतीने व्यवहार करू नका. एक गोष्ट जर सर्वांच्याच लक्षात आलेली असेल, जेव्हा आपण फोनपे किंवा मग गुगल पे करतो किंवा कॅशलेस व्यवहार करतो तर त्यावेळी आपल्याला अजिबात समजत नाही की आपला पैसा कुठे जातोय ते. परंतु ज्यावेळी आपण कुणाला तरी हाताने पैसे देतो त्यावेळी आपल्याला समजतं की हो, आपला पैसा संपत आहे ते. आणि अशावेळी आपल्या ज्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे तो थोडा कमी व्हायला सुरुवात होते. कारण जेव्हा आपण बघा आपल्याकडे जर 2-3 हजार रुपये असतील आणि त्याच्यामधून आपण काही खरेदी करत असाल तर तेव्हा आपण खूप विचार करतो की ही वस्तू घेतल्यानंतर माझ्याकडे एवढेच पैसे शिल्लक राहणार आहेत. परंतु जेव्हा आपण फोनपे किंवा गुगल पे करतो तर त्यावेळी आपल्याकडे हा विचार जास्त प्रमाणामध्ये होत नाही. इवन कधी असं होतं की आपले फोनपेचे जे पैसे आहेत ते अगदी संपत येतात तेव्हा आपल्याला समजतं की हे पैसे जे आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये आपण खर्च केलेले आहे. त्याच्यामुळे आपण कॅशलेस व्यवहार जे करतो ते करा, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हाताने जो पैसा दिला जातो किंवा घेतला जातो तो अतिशय उत्तम राहतो. आता जेव्हा आपल्याला पगार येतो किंवा असं म्हटलं जातं की जेव्हा आपला पगार येतो त्यावेळी तो पैसा जो आहे तो आपण देवासमोर ठेवावा. म्हणजे देवाच्या कृपेने आपल्याकडे तो पैसा आलेला असतो, तो देवासमोर ठेवावा, 1 दिवस ठेवावा आणि मगच तो वापरायला घ्यावा. परंतु आता आपण असं नाही करू शकत की आपलं ATM कार्ड जे आहे त्याच्यामध्ये आज पैसे आलेत तर ATM कार्ड देवासमोर ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी वापरायचं. आपण असं नाही करत किंवा नाही करू शकत. यापेक्षा एक वेगळा मार्ग म्हणजे आपण त्यातले काही पैसे जे आहेत जसे की तो आपल्याला घरामध्ये वापरायला 5,000, 10,000 असे पैसे जर लागत असतील तर तेवढे तुम्ही पगार आल्यानंतर ATMमधून काढून देवासमोर ठेवा आणि त्याच्यानंतर हे पैसे जे आहेत ते वापरायला घेऊ शकतात. आता जेव्हा पण आपण कुणाकडून तरी पैसे घेत आहोत किंवा मग कुणाला तरी पैसे देत आहोत तर त्यावेळी कोणता नंबर म्हणायचा आहे. जेव्हा पण तुम्ही 1 रुपयाचा, 2 रुपयाचे, अगदी 5 रुपयांचे, 10 रुपयांचे असे व्यवहार करत असाल तरीसुद्धा आपल्याला हे नंबर नक्की बोलायचे आहेत. तर आपण कुणाला तरी पैसे देत असाल तर त्यावेळी तुम्ही 708 हा नंबर बोलायचा आहे. तुम्ही हा मराठी, हिंदी, इंग्लिश या 3ही लँग्वेजमध्ये बोलू शकता. म्हणजे 708 बोला, 708 बोला.
कसाही बोला, फक्त 708 हा जो नंबर आहे तो आपल्याकडून बोलला गेला पाहिजे. आता 7 आणि 8 यांची बेरीज जर केली तर आपली बेरीज होते 15 आणि 5 आणि 6 या दोन्हींची बेरीज केली तर होते 6 आणि 6 जो अंक आहे तो आहे शुक्राचा. आणि याच्यामुळे आपल्याला माहीत आहे की शुक्र ग्रह जर आपला मजबूत असेल तर आपले भौतिक जीवन जे आहे ते अगदी सुखी समाधानी होतं. त्याच्यामुळे तुम्ही कुणालाही पैसे देत असाल तर त्यावेळी 708 हा नंबर मनातल्या मनामध्ये तुम्ही 5 वेळा म्हणायचा आहे. तुमचं 5 वेळा शक्य झालं. आता आपण पैसे इतक्या पटकन देतो ना की आपल्याला हा नंबर जो आहे तो 5 वेळा म्हणता येणं शक्य आहे की नाही किंवा मोजता येईल की नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल तर फक्त आपल्याला म्हणजे पैसे देताना 708 708 708 708 तोपर्यंत आपल्याला पैसे हातामध्ये धरून ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जेव्हा द्यायला सुरुवात करता त्यावेळी आपल्याला 708 708 708 असं बोलायचं आहे 5 वेळा. जर तुम्ही फोनपे गुगल पे जरी करत असाल तरीसुद्धा कुणाला तरी तुम्ही पैसे ट्रान्सफर करत असाल तरीसुद्धा आपल्याला ते ट्रान्सफर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा नंबर बोलायचा आहे. हा नंबर जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्याकडे तुम्ही जेवढा पैसा देत असाल त्याच्या दुपटीने तिपटीने पैसा यायला सुरुवात होते. मग तुम्ही अगदी हा पैसा जो आहे तो दुकानामध्ये कशाला तरी तुम्ही कार्ड मारताय किंवा गुगल पे करताय त्यावेळी म्हणा, कुणाला तरी पैसा देताय, अगदी उसने पैसे देताय त्यावेळीसुद्धा तुम्ही हा नंबर जो आहे तो म्हणू शकता. आता कुणाकडून तरी तुमच्याकडे पैसा येतो, विशेषतः ज्या लोकांचा बिझनेस असेल, व्यवसाय असेल किंवा मग काहीतरी अशी कामं करत असाल की तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये पैसा येतो, तर अशा व्यक्तींनी पैसे घेताना 555 म्हणजे काय 555 555 हा नंबर जो आहे तो म्हणायचा आहे. जेव्हा तुम्ही घेत आहात त्यावेळी तुम्ही 555 हा नंबर म्हणायचा आहे. मग तुम्ही कितीही पैसे घ्या, अगदी कमी पैसे असतील तरीसुद्धा किंवा जास्त पैसे असतील तरीसुद्धा. आता हा जो नंबर आहे 555 हा नंबर जर तुम्ही मनातल्या मनामध्ये म्हणत असाल तर अशावेळी तुमच्याकडे जी लक्ष्मी येत आहे, जो पैसा येत आहे तो तुमच्याकडे टिकून राहण्यास मदत होते आणि हा पैसा जो आहे तो वाढत जातो. त्याच्यामुळे हे 2 नंबर जे आहे ते प्रत्येकाने नक्की म्हणायला सुरुवात करा. आपल्याकडे जास्त पैसा जो आहे तो यायला सुरुवात होईल, दुपटीने पैसा आपला वाढण्यास सुरुवात होईल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.